ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मालिकेमध्ये आता प्रियाच्या विरुद्ध साक्षी आणि ती आता महिपतची साथीदार असल्याचा जबरदस्त पुरावा अर्जुन सायलीच्या हाती लागणार आहे। बरं इतकंच नाही तर 2 वर्षापूर्वीचं सत्य शोधताना 20 वर्षापूर्वी सत्य आश्रमाच्या शेजारच्या लोकांकडून अर्जुन सायलीला पाहायला मिळणार आहे। आणि या सगळ्यामध्ये 20 वर्षापूर्वीचं सत्य 2 वर्षापूर्वीचं सत्य या सगळ्या सत्यांच्यामुळे आता प्रिया या सगळ्यामध्ये पूर्णपणे एक्सपोज होणार आहे। नक्की काय घडणार सगळं सायलीला आश्रमात जायचं असतं, पण आश्रमात जाण्यासाठी सगळ्यामध्ये आता प्रियामध्ये अडकाठी करत असते। प्रिया तिला आश्रमाच्या इथे जाऊ देत नसते, म्हणून प्रिया पहारा देत असलेली असते। मग सायली तिला कोशिंबीरमध्ये साखर टाकण्याचं नाटक करून ताबडतोब तिला फसवून जाण्याचा प्रयत्न करत असते। पण तेवढ्यात प्रियाला महिपतचा कॉल येतो आणि प्रिया स्वतःच अडकते। महिपतचा कॉल आल्यावरती ती त्याच्याशी बोलण्यासाठी पुढे येते आणि त्यावेळेला महिपत तिला सांगत असतो, ताबडतोब ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे। कोर्टाची हिअरिंगची तारीख उद्याची आहे, म्हणजे बहुतेक अर्जुनच्या हाती काहीतरी लागले असं म्हणत तो तिला बोलवून घेतो। यावरती ती सांगायला लागते, ठीक आहे मी पोहोचते। पण ती हे बोलून तिकडून जाणार तोपर्यंत सायली तिकडून सटकलेली असते आणि सटकल्यामुळे आता इकडे सायली तिच्या काही हाताला लागत नाही। सायली हाताला न लागल्यामुळे चिडफिड करत प्रिया आता विचार करते की ही सायली कुठे गेली, पण मला इकडे महिपतने बोलवले, त्याला काही कारण सांगितलं तर तो माझ्यावरतीच कुरघोडी करेल। नाही मला आता ताबडतोब जायला पाहिजे असं म्हणत ती आता महिपतला भेटायला निघते। इकडे सायली तोपर्यंत पुरावा शोधायला प्रिया महिपतला भेटायला येते। महिपतला भेटायला आल्यावरती तो म्हणतो, हे बघ तुझा ना शहाणपणा तुझ्याकडे ठेव, तू सुभेदारांची सून असलीस तर तुझ्या घरची, पण या सगळ्यामध्ये इथे मला जे काही खरं आहे ते सांग, काय तुला सापडले, काय तुला मिळाले पुरावा। यावरती प्रिया सांगते, आत्ताच ती सायली काहीतरी पुरावा शोधायला गेले। यावरती महिपत चिडतो, मग तुला त्यांच्या मागे जायला काय झालं। यावरती प्रिया म्हणते, तुम्ही दोन्ही बाजूनी मलाच बोलणार। यावरती मग आता सांगायला लागतो, इकडे आता नागराज हे बघ, तुला दोन्ही बाजूंनी बोलण्याचं खरंच काही काम नाहीये, तू ताबडतोब तिचा पाठलाग करायला हवा होतास। यावरती मग आता ती सांगायला लागते, नाही पण ना मला इकडे बोलवलं होतं म्हणून मी इथे आले, मी जाते। यावरती महिपत म्हणतो, जा तुझं कामच ते आहे, तू या सगळ्यामध्ये तिचा पाठलाग कर, पाठलाग करून तिला आता जे काही तुला समजेल ते आम्हाला येऊन सांग असं म्हटल्यावरती प्रिया सांगते, ठीक आहे। त्यावरती महिपत म्हणतो, 2 दिवसांनी कोर्टाची हिअरिंग आहे, म्हणजे या सगळ्यामध्ये काहीतरी पुरावा सापडलाय म्हणून हिअरिंग ठेवले, तू काहीही कर, तो पुरावा काय आहे कसं आहे ते सगळं सत्य शोधून काढ, समजते। प्रिया सांगते, ठीक आहे अण्णा, मी या सगळ्यामध्ये पुरावा आणते। ती विचार करते, माझी सगळीकडून त्रिधा तिरपेट, यांच्या फोनमुळे सायली तिकडे मला चकमा देऊन निघून गेली आणि ह्यांचं काय चाललंय तर सायलीला हे कर, सायलीला पकड, मला हे कर, हेच धंदे चालू आहेत। ते काही नाही, मला ताबडतोब या सगळ्यामध्ये आता सायलीला कुठे गेली असेल हे बघायला पाहिजे असं म्हणत प्रिया तिकडून निघते। पण तोपर्यंत सायलीने तिला चकमा देण्यात यशस्वी झालेली सायली, अर्जुन आणि चैतन्य हे तिघ जण आता तिचा पाठलाग म्हणजे आता तिच्याबद्दलचं सत्य शोधण्यासाठी निघतात। त्यावेळेला सायली सांगते, चैतन्य सर, हल्ली आमच्या घरामध्ये एक वेगळाच ड्रामा चालू असतो, जे काय करायचं ना ते प्रियापासून लपून छपून करायला लागतं। आज सुद्धा तिला आता कोशिंबीरमध्ये साखर टाकायला सांगून पळून आले। यावरती अर्जुन सांगतो, तुम्ही तर एकदम ग्रेटच झालेले आहात। यावरती आता इकडे सायली सांगते, आपण एक काम करायचं आहे, आपण तिघांनी आश्रमाच्या परिसरामध्ये जायचं। यावरती अर्जुन म्हणतो, माझं चैतन्य सोबत बोलणं सायली सांगते, मी आणि अर्जुन सर एका साईडला जाऊन तुम्ही एका साईडला जा, जेणेकरून आपल्याला या सगळ्यामध्ये आता व्यवस्थितरित्या त्या सगळ्या गोष्टी काढता येतील। आपण आता फक्त 2 वर्षापूर्वी प्रिया आणि इकडे साक्षी या दोघींना एकत्रितपणे कुणी कुणी पाहिले त्याच्याबद्दल सांगायचं आहे, म्हणजे त्या आधीपासून ओळखत होत्या हे सत्य आणि आश्रम पाडण्यासाठी प्रियाचा पण हात होता हे सत्य शोधायचं असं म्हणत मग आता आश्रमाच्या आजूबाजूची जी घरं असतात तिकडे चौकशी करण्यासाठी अर्जुन सायली जातात। ज्या वेळेला ते प्रियाबद्दलची चौकशी करतात, अनेक ठिकाणी चौकशी केल्यानंतर फायनली एका ठिकाणी त्यांना आता एक बाई सांगायला लागते, म्हणजे ही प्रिया आहे ना, ही प्रिया या सगळ्यामध्ये खूप आगाऊ मुलगी आहे, म्हणजे ती दर वेळेला काही ना काहीतरी कारस्थानं करत असते, प्रत्येक वेळेला वेगळ्या मुलासोबत दिसत असते। यावरती सायली सांगते, आत्ता सध्या आमच्यासाठी ते महत्त्वाचं नाहीये, आम्हाला या सगळ्यामध्ये महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण लवकरात 2 वर्षापूर्वी प्रिया आणि साक्षी यांचे संबंध होते की नाही। यावरती आता ती बाई सांगते, हो। त्यावेळेला तिची मुलगी सांगते,
की हो मला माहिती आहे साक्षी शिकरे ना, साक्षी शिकरे हिला मी चांगलीच ओळखते. साक्षी शिकरे आणि प्रिया यांची घनिष्ठ मैत्री आहे. कारण मला ही गोष्ट कशी लक्षात राहिली तर ज्या वेळेला साक्षी शिकरे इकडे यायची ना त्यावेळेला प्रिया तिला मदत करायची. आपली पाईपलाईन कापण्यासाठी तुम्हाला माहिती आहे आपल्या इथली पाईपलाईन कापली गेली होती तेव्हा मी पाहिलं की या प्रियानेच आपल्या इथली पाईपलाईन कापली होती आणि पाईपलाईन कापून प्रियाने आपल्याला पूर्णपणे पाण्याच्या ह्याच्यात ठेवलं होतं टंचाईमध्ये आणि मग कसं आश्रम हे आहे हे सांगण्यासाठी ती आमच्याकडे आली होती. आम्हाला ती सांगत होती की तुम्ही आश्रमाच्या याच्याविरुद्ध कंप्लेंट करा की या आश्रमामुळे तुम्हाला त्रास होतोय आणि या आश्रमाचं पाणी बंद झाले म्हणून तुमचं पण पाणी बंद झाले म्हणून तुम्ही या सगळ्यामध्ये तक्रार करा. असं म्हटल्यावरती मग आता इकडे ती आम्हाला हे सांगायला लागली पण आम्ही तिच्याकडे काही लक्ष दिलं नाही आणि म्हणून या सगळ्यामध्ये तिचा आमच्यावरती राग होता. म्हणजे हे आश्रम पाडण्यासाठी ती जे काही प्रयत्न करत होती ना ते सगळे आम्ही बघितलेले आहेत. यावरती सायली सांगते ही साक्ष तुम्ही कोर्टात देऊ शकाल का. यावरती मग आता ती मुलगी सांगते हो का नाही, कारण आम्ही आश्रम वाचवण्यासाठी काहीही करायला तयार आहोत. असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता मदतीचा हात पुढे करते. अर्जुन सायलीच्या हातामध्ये खूप मोठा पुरावा सापडला पण इतकासा पुरावा बाकी म्हणजे पुरेसा नसतो. त्याच वेळेला एक बाई चैतन्याला जी भेटते ती बाई चैतन्याला सांगायला लागते की ह्या दोघींचा माझ्याकडे मुळातच एक व्हिडिओ आहे. यावरती आता इकडे चैतन्य म्हणतो तुमच्याकडे व्हिडिओ कसा. यावरती ती बाई सांगायला लागते अहो काही नाही, या दोघी जणींना महामाया माझ्याशी भांडायला आल्या होत्या. यावरती चैतन्य तिकडे आता अर्जुन सायलीला बोलवतो. अर्जुन सायली तिकडे आल्यावरती त्या बाईला विचारतात तुमच्याकडे व्हिडिओ कसा या दोघींचा. यावरती ती सांगते काही नाही हो, या बायका माझ्याशी का भांडायला आल्या मला काही कळलंच नाही, पण त्या मला सांगत होत्या की आश्रमाचा तुम्हाला इथे त्रास होतोय हे तुम्ही सांगा. ती आमच्याकडून सह्या घेण्यासाठी आली होती पण मी तिला काही सही दिली नाही. पण त्याच वेळेला मी तिचा व्हिडिओ बनवला. जर हिने माझ्या विरोधात काही कंप्लेंट केली तर मी हा व्हिडिओ दाखवेन. असं म्हटल्यावरती आता मुळातच पुरावा सापडतो की प्रिया आश्रम इलिगल आहे किंवा आश्रमाचा आम्हाला त्रास होतो हे इतरच्या लोकांकडून आता पुरावे आणत असते. मग आता अर्जुन सायली खुश होतात. तो व्हिडिओ तुमच्याकडे आहे का. यावरती ती सांगते हो, त्यानंतर खून झाला ना म्हणून मी तो व्हिडिओ जपून ठेवला, कारण ही बाई आम्हाला कोणत्याही प्रकरणामध्ये अडकवू शकते हे मला समजलं होतं आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये मी आता तो व्हिडिओ जपून ठेवला होता. असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते मी तुम्हाला तो व्हिडिओ देते पण तो महिपत शिकरे यांच्यासोबत माझं नाव येता कामा नये. असं म्हटल्यावरती अर्जुन सायली तिला आता आश्वासन देतात काहीच काळजी करू नका, महिपत शिकरेशी तुमचं काही नाव जोडलं जाणार नाही. आता हा पुरावा घेऊन अर्जुन डायरेक्ट कोर्टाची तारीख घेतलेली असते. कोर्टाची तारीख घेतल्यावरती अर्जुन कोर्टामध्ये येतो आणि तो सांगायला लागतो कसं आहे ना, ज्या व्यक्तीच्या घरच्या व्यक्तींची साक्ष आता ग्राह्य धरली जात नाही, मित्रमैत्रिणींची साक्ष ग्राह्य धरली जात नाही, त्यामुळे मला साक्षी शिकरे यांना हे विचारायचं आहे की प्रिया सुभेदार म्हणजे प्रिया मधुकर, तन्वी किल्लेदार किंवा तन्वी आत्ताची सुभेदार या तीन मुलींची नावं आहेत. ही मुलगी तुम्ही ओळखता का आधीपासून. यावरती आता इकडे साक्षी सांगते नाही मी काही तिला ओळखत नाहीये आणि आता या सगळ्यामध्ये तिने फक्त आता जे खरं आहे तेच सांगितलं, बाकी माझा तिच्याशी काय संबंध. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे तुमचा काही संबंध नाहीये ना, मग तसं सिद्ध करा. यावरती ती आता सांगायला लागते मी कसं सिद्ध करणार. अर्जुन म्हणतो तुम्ही सिद्ध करू शकत नाही पण मी सिद्ध करू शकतो. आणि तो सांगायला लागतो मला जज साहेबांना एक गोष्ट सांगायची आहे की मुळातच तन्वी किल्लेदार हिला हे आश्रम पाडावं ह्याचीच इच्छा होती आणि त्यासाठी आश्रम पाडण्यासाठीच मग आता तिने साक्षीची मदत केली, कारण साक्षी तिला काही पैसे देत असेल मला काही माहित नाहीये. यावरती आता इकडे त्याच्याकडे पुरावा असतो पण प्रियाला माहित नसतं की यांच्याकडे पुरावा आहे आणि त्यामुळे ती एकदम अंधारात असते आणि ती सांगायला हे माझ्यावरती खोटा आरोप करतायत, माझा आणि साक्षी शिकरेचा काहीच संबंध नाहीये. प्रियाला विटनेस बॉक्समध्ये बोलवलं जातं आणि नीट आठवून सांगा की या सगळ्यामध्ये तू सांग बरं की तुझा आणि साक्षी शिकरे यांचा काही संबंध आहे का. त्यावरती ती सांगते मी परत तेच सांगते की माझा काहीही संबंध नाहीये. त्यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे मग जो व्हिडिओ मी दाखवतोय तो व्हिडिओ तू बघ आणि तो व्हिडिओ पाहिल्यावरती मग तू सांग. असं म्हटल्यावरती आता इकडे प्रियाचा व्हिडिओ सगळ्यांच्या समोर दाखवला जातो. प्रिया त्या बाईला सांगत असते हे बघ हे आश्रम ना या ठिकाणी मोठं रेस्टॉरंट व्हायचं आहे, साक्षी शिकरे यांना मोठं रिसॉर्ट करायचं आहे. तू या आश्रमाच्या विरोधात कंप्लेंट केलीस कारण तू या आश्रमाच्या बाजूलाच राहतेस. ती जर का कंप्लेंट तू केलीस तर तुला या सगळ्यामध्ये साक्षी शिकरे ह्या खूप सारं इनाम देतील बघ. असं म्हटल्यावरती कोर्टासमोर तो व्हिडिओ सादर होतो.
कोर्टासमोर व्हिडिओ सादर झाल्यावरती मग मात्र प्रिया तत्पप्प करायला लागते. प्रियाला या सगळ्यामध्ये कळतच नाही की आता आपण कसं वाचणार आहोत. तिला या सगळ्यामध्ये खूप मोठा धक्का बसतो. प्रियाचा तत्पप्प करत असतानाच इकडे आता नागराज म्हणतो, संपलं, तुझं सगळं संपलेलं आहे, तू या सगळ्यामध्ये आता तोंडावरती आपटलेस. यावरती प्रिया म्हणते, हे बघा, तुम्ही मला उगाच घाबरवू नका. यावरती नागराज म्हणतो, घाबरवू नको तर काय करू, तुझा खेळ संपलाय ग आता. असं म्हटल्यावरती ती सांगायला लागते, नाही नाही, मी काही नाही केलेलं आहे. इकडे हा व्हिडिओ बघून सगळ्यांनाच धक्का बसतो. मधुभाऊंना पण धक्का बसतो आणि प्रिया ही खोटारडी आहे हे सांगितलं जातं. मग अर्जुन सांगायला जातो, जर का ही मुलगी आधीपासून साक्षी शिकरे यांना ओळखते तर मग ही साक्षी शिकरेला वाचवायलाच हे करत असेल ना. तिची ती मैत्रीणच आहे, त्यामुळे मैत्रीण असल्यामुळे मैत्रिणीला वाचवण्याची साक्ष तर ती देणारच ना. म्हणूनच साक्षी शिकरे यांची साक्ष मुळातच ग्राह्य धरली जाऊ नये आणि त्यासाठी साक्षी म्हणजे इकडे आता तन्वी किल्लेदारची साक्ष ही ग्राह्य धरली गेली नसल्यामुळे आता इकडे मधुकर पाटलांच्या विरोधात कोणताही पुरावा नाहीये. असं म्हटल्यावरती आता इकडे महिपत गडबडतो, हे काय झालं, आपलीच बाजी आपल्यावरती परतली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रिया ही साक्षीदार म्हणजे साक्षीची साथीदार आहे हे सत्य समोर आलेलं असतं. आता ही गोष्ट घरी कळल्यावरती आता कोर्टामध्ये तर साक्षीच्या बाजूने दिलेली साक्ष ही रद्द करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे प्रियाचे घरी वाभाडे निघतात. अश्विन सांगायला लागतो, तन्वी काय आहे हे सगळं, म्हणजे तू आणि इकडे साक्षीची साक्ष देतेस. यावरती आता इकडे चिडलेली पूर्णाई म्हणते, ती साक्षी महिपतची मुलगी, त्या महिपतने प्रतापला अडकवण्याचा प्रयत्न केला, तो जीवानीशी जवळजवळ जाता जाता वाचलेला आहे, त्याला अर्जुनने आणि सायलीने वाचवलं आणि तू त्या माणसाने आता तुझ्या पूर्णपणे सासऱ्यांना हे करण्याचा प्रयत्न केलाय, त्याला हे करत आहेस. असं म्हटल्यावरती आता पूर्णाची चांगलीच चिडते आणि तन्वी, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. कल्पना म्हणते, खरंच की आम्ही तर तुला या सगळ्यामध्ये आता आमची सून, आमची मुलगी म्हणून स्वीकार केलेला असताना तू असं काही करशील असं आम्हाला वाटलं नव्हतं. खरंच तुला या सगळ्यामध्ये ना आम्हाला लाज वाटते की तू आमची सून आहेस हे सांगायला. अगं, सासऱ्यांना ज्या माणसाने जीवावरती उठले त्याच्याच सोबत करतेस तू. असं म्हणत प्रियाची 2 कारस्थानं उघडली असतात, एक म्हणजे इकडे कोर्टामध्ये, एक म्हणजे घरामध्ये. प्रिया सांगते, नाही, माझ्या विरुद्ध कारस्थान करण्यात आले, मी या सगळ्यामध्ये निर्दोष आहे. याच्यावरती पूर्णाजी म्हणते, गप्प बस, इतका सगळा व्हिडिओ समोर आलाय. कल्पना म्हणते, तर काय, आम्ही तो व्हिडिओ पाहिलाय, तो व्हिडिओ आम्हाला अर्जुनने सेंड केलेला आहे. तू त्या बाईला सांगतेस की आश्रम पाडायला, म्हणजे तू ज्या आश्रमात राहिलीस, मधुभाऊने तुला त्या आश्रमात लहानाची मोठी केली, तरी सुद्धा तो आश्रम पाडण्यासाठी तू तयारी करते आहेस. नाही नाही, आमचा तुझ्यावरती विश्वासच बसत नाहीये की तू असं काही करू शकशील. खरंच तन्वी, आज आमच्या नजरेतून तू उतर. असं म्हणत आता इकडे कल्पना, पूर्णाजी चिडलेले असतात, अश्विन चिडलेला असतो आणि पूर्णाजी म्हणते, आज मला खरंच लाज वाटते तुला माझी सून म्हणायला. अश्विन म्हणायला लागतो, खरंच तन्वी, आज आमचा तू पूर्णपणे निराशा केलेली आहेस. तू आमची बायको आहेस माझी, याची मला लाज वाटते. माझ्या वडिलांना अडकवणाऱ्या माणसाच्या बाजूने तू आहेस, मग तू मधुभाऊंना पण अडकवती आहेस का? प्रियावरती प्रश्नांचा भडीमार होत. इकडे जसं सुभेदारांच्या घरी बॉम्ब फुटतो, किल्लेदारांच्या पण घरी बॉम्ब फुटतो. रविराज म्हणतात, काय आहे हे सगळं, म्हणजे आता या सगळ्यामध्ये ही आधीपासून साक्षीची साथीदार होती आणि साक्षीला डिफेंड करत होती. नाही नाही, मलाच कळत नाहीये काय चूक काय बरोबर. यावरती मग आता सुमन सांगायला लागते, खरंच आहे, म्हणजे मला कधी कधी तन्वीवरती डाऊट पण यायचा, पण हे सगळं करत असताना मलाच कळलं नाही की काय गोष्टी झाल्या. रविराज म्हणतात, मला या मुळाशी जायलाच पाहिजे. जर का हे सगळं असं असेल, ती साक्षीची साथीदार असेल, तर ती तन्वी सुद्धा असेल की नाही शंका आहे. महिपत शिकरे काही करू शकतो, आपल्याला या सगळ्यामध्ये DNA टेस्ट करायला पाहिजे. रविराज आता या सगळ्यामध्ये DNA टेस्ट करण्यासाठी आता मात्र स्वतःहून पुढाकार घेतात आणि जेव्हा रविराज DNA टेस्ट करणार तेव्हा सत्य समोर येणार असतं. मुळातच आधीपासूनच इकडे प्रतिमाला वाटत असतं की प्रिया आपली मुलगी नाहीच आहे आणि ते सत्य, स्वप्नातलं सत्य सत्यात उतरणार असतं आणि सायली मुलगी आहे हे कधी समजणार, पाहणं फारच रंजक.